प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. राज्यातील नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळांमध्ये सलग 10 वर्ष संचालक असलेल्यांना आता 3 वर्षांसाठी संचालक मंडळातून बाहेर जावं लागणार आहे. आरबीआयनं या संदर्भात एक परिपत्रक काढलंय आणि त्यामुळे राज्यभरातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सुमारे 434 नागरी सहकारी बँकांमधील किमान 6000 संचालकांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे. असं असलं तरी 3 वर्षांच्या काळामध्ये तो संचालक दुसऱ्या बँकेच्या संचालक मंडळावर निवडून जाऊ शकतो, अशी मुभा आरबीआयनं दिलेली आहे. सहकारी बँक क्षेत्रातील काही कुटुंबांची आणि व्यक्तींची मक्तेदारी आणि एकाधिकारशाही तोडण्यासाठी हा नियम लागू केल्याचं बोललं जात आहे. माझ्यासोबत सहकार भारतीचे महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादेजी आहेत. साधारणतः 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने या संपूर्ण सहकारी बँकांकरता एक निर्णय घेतला होता की ज्यांचं टेन्युअर हे 8 वर्षाचं झालेलं आहे अशांना पुढे निवडणुकीला किंवा त्या बँकेमध्ये संचालक राहता येणार नाही. कालांतराने तो 8 वर्षाचा 10 वर्ष निर्णय झाला आणि साधारणतः 2025 मध्ये म्हणजे 1 ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने असा निर्णय घेतला की ज्या संचालकांचा कार्यकाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आणि डीसीसी बँकांमध्ये हा 10 वर्षाचा पूर्ण झाला आहे त्यांना मात्र आता याच्यापुढे संचालक राहता येणार नाही. मात्र कालांतराने अनेक संघटनांनी याला विरोध दर्शवला, अनेक बँकांनी याला विरोध दर्शवला आणि त्याच्यानंतर आत्ता 25 मे रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक फायनल परिपत्रक काढलं आहे की ज्यांना आता 10 वर्ष पूर्ण झाली आहे त्यांना आता बँकेत संचालक राहता येणार नाही. मात्र त्यांनी त्याच्यातनं एक मार्ग असा काढला आहे की 3 वर्षाचा कूलिंग पिरियड त्यांनी म्हटलं आहे की 3 वर्षाचा कूलिंग पिरियड दिल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या बँकेमध्ये संचालक म्हणून येऊ शकता. आरबीआयने आपल्या सर्क्युलरमध्ये अतिशय स्पष्ट ही व्याख्या केलेली आहे की 10 वर्ष झाल्यानंतर कुठल्याही संदर्भात तो बँकेचा संचालक राहणार नाही, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवर राहणार नाही किंवा कुठल्याही कमिटीत राहणार नाही, तो बँकेपासून दूर राहील. त्या बँकेपासून की कुठल्याही सहकारी बँकेपासून? त्यांनी त्या बँकेत म्हटलंय की त्या बँकेपासून तो 3 वर्षात दूर राहील, पुन्हा 3 वर्षानंतर तो येऊ शकेल. मात्र इतर कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये तो त्याचे नॉर्म्स निवडणुकीचे पूर्ण करू शकला संचालक पदाचे, तर तो दुसऱ्या बँकेमध्ये संचालक म्हणून काम करू शकतो. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.